नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्न, बार बार रिपीट होणारे प्रश्न, तलाठी आसन, लिपिक आसन, ग्रामसेवक आसन, पोलीस भरती असतील, प्रत्येक एग्जाम मध्ये प्रश्न हे रिपीट आहेत मित्रांनो. आणि म्हणून आपलं काम असलं पाहिजे, आपण प्रश्नपत्रिका सॉल्व करणं आपलं कर्तव्य आहे. वळूया आपल्या प्रश्नपत्रिकेकडे. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, काठ्या शब्दाचे एक वचन कोणते? काय म्हणते बघा ना, काठ्या शब्दाचं वचन काय ओळखायचंय? एक वचन ओळखायचंय. ठीक आहे. काठी, काठ्या, सॉरी काठी, काटा, काठ, काडी. लय चिल्लर प्रश्न आहे, पण आपण तरी बी पाहता. एक काठी आणि अनेक काठ्या. ठीक आहे. काठी एक वचन, काठ्या अनेक वचन. ठीक आहे. मग देता काय दिले? अनेक वचन दिले, काठ्या. ओळखायचंय काय? एक वचन. मग एक वचन काय येईल मित्रांनो? काठी. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. ठीक आहे. लिंग विचारानुसार म्हणते आणि ओळखायचंय काय? चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. मग काय म्हणते बघा, सुसर, सुसरा, विषय संपला. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो. शिक्षक तर शिक्षिका बरोबर आहे. वानर तर वानरी बरोबर आहे. भाऊ तर बहीण बरोबर आहे. इथं नी झाले, बहीण आहे. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा म्हणते. मोर आणि रेड्याचं. ठीक आहे. तर मित्रांनो, मोरचं स्त्रीलिंगी रूप होतंय लांडोर आणि रेडाचं स्त्रीलिंगी रूप होतंय म्हैस. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. भीमाने मुष्टी युद्धात बकासुराला ठार मारून टाकले, या वाक्यातील कर्ता ओळखा म्हणते. काय ओळखायचंय? कर्ता. भीम, बकासूर, ठार, मुष्टी युद्ध. मित्रांनो, आपण काय करूया? कर्ता शोधूया. भीमाने मुष्टी युद्धात बकासुराला ठार मारून टाकले. मित्रांनो, टाकले हे क्रियापद आहे. टाक मूळ धातू आहे आणि याला आपण प्रश्न विचारू, टाक नारा कोण? भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले. टाकणारा कोण आहे? भीम. आणि म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. भीम हा वाक्याचा कोण आहे मित्रांनो? कर्ता आहे. ठीक आहे. त्यानंतर गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा म्हणते. ओळखायचंय काय? क्रियापदाचा प्रकार ओळखायचा मित्रांनो. काय ओळखायचंय? क्रियापदाचा प्रकार. अकर्मक आहे, सकर्मक आहे, उभयविध, द्विकर्मक आहे. काही ओळखायचं असेल तर क्रियापदाकडे जायचं आपण. मग विषय आहे मित्रांनो, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. बघूया काय करता येईल तर. ठीक आहे. शिकवतात हे क्रियापद आहे. शिकव हा मूळ धातू आहे मित्रांनो. शिकव नारे कोण? उत्तर येत आहे गुरुजी वाक्याचा कर्ता आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारू आपण, काय शिकवतात? काय शिकवतात? उत्तर येत आहे व्याकरण, म्हणून कर्म आहे. आणि तिसरा प्रश्न आपल्याला अजून विचारता येते मित्रांनो, कोणाला? कोणाला शिकवतात? विद्यार्थ्यांना. कोणालाच उत्तर सुद्धा कर्म आहे. एकाच वाक्यात 2 कर्म सापडले. किती कर्म सापडले? 2. मग कायचं उत्तर? प्रत्यक्ष कर्म. आणि कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. शिकवणारे कोण? गुरुजी वाक्याचा कर्ता आहे. काय शिकवतात? व्याकरण. कोणाला? विद्यार्थ्यांना. एकाच वाक्यात कायचे उत्तर, कोणालाचे उत्तर. कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म, कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म. प्रश्न आहे माझा, वाक्यात 2 कर्म आहेत म्हणून द्विकर्मक क्रियापद. असं क्रियापद आहे जे 2 कर्म घेऊन आलेलं आहे. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे म्हणते. ठीक आहे. तर मित्रांनो,
ऑप्शन नंबर आहे 2 सुगंध. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती. वरील 2 वाक्यांचे केवळ वाक्य करा. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, इथून इथपर्यंत एक वाक्य आहे. त्यात रंगीत चित्रे होती. ठीक आहे, होती असं ना, ते होत आहे तिथं. ठीक आहे मित्रांनो, याचं केवळ वाक्य करायचंय. केवळ वाक्य म्हणलं की एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य. बघूया काय करता येईल. तर माझ्या एक दादाने मला रंगीत चित्रांचे पुस्तक पाठवले होणार नाही. ठीक आहे, माझ्या दादाने मला रंगीत चित्रांचे एक पुस्तक पाठवले. विचार करू. ठीक आहे, एक रंगीत चित्रांचे मला दादाने माझ्या पुस्तक पाठवले होणार नाही. माझ्या रंगीत चित्रांचे एक पुस्तक दादाने मला पाठवले होणार नाही. ऑप्शन नंबर मित्रांनो 2 एकदम क्लिअर बसते. माझ्या दादाने मला रंगीत चित्रांचे एक पुस्तक पाठवले. एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य, विषय संपला. ठीक आहे. चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? द्वंद्व समास, तत्पुरुष समास, दिग्गु समास, अव्ययभाव समास. तर ऑप्शन नंबर मित्रांनो 3 बरोबर आहे, दिग्गु समास. ठीक आहे. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. ठीक आहे, निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. विवेचन, लोकाचार, निर्णय, निकेतन. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, विवेचन. प्रतिदिन, प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, द्वंद्व समास, अव्ययभाव समास. सामासिक शब्दामध्ये जर तुम्हाला प्रति हा उपसर्ग सापडला तर मित्रांनो अव्ययभाव समास असते, म्हणून अव्ययभाव समास आहे. भीमाने खाऊ खाल्ला असेल, भीमाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. काय ओळखायचा मित्रांनो? काळ ओळखायचा आहे. मग अपूर्ण भविष्यकाळ आहे, अपूर्ण वर्तमान काळ आहे, अपूर्ण भूतकाळ आहे, पूर्ण भविष्यकाळ आहे. ठीक आहे. तर मित्रांनो भीमाने खाऊ खाल्ला असेल म्हणते. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, भीमाने खाऊ खाल्ला असेल. खा हा मूळ धातू आहे, मूळ धातू प्लस ल प्लस असेल बरोबर पूर्ण भविष्यकाळ. भीमाने खाऊ खाल्ला असेल म्हणजे भूतकाळात त्याचा खाऊ खाऊन पूर्ण झालेला आहे. भूतकाळात घडलेली क्रिया भूतकाळातच पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी पूर्ण भविष्यकाळाचा वापर करतात. आणि क्रियापदाचं रूप आहे मूळ धातू प्लस ल प्लस असेल. मग खा मूळ धातू आहे प्लस ल प्लस असेल बरोबर पूर्ण भविष्यकाळ होते मित्रांनो. ठीक आहे. पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? याच्या विरुद्ध, वरिष्ठच्या विरुद्ध मित्रांनो कनिष्ठ. जास्त काय बोलायची गरज नाही. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? वि स खांडेकर. डोळे झाकून सांगतायत. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा म्हणताय. कर्मणीय, कर्तरीय, भावे, कर्मकर्तरीय. मित्रांनो तोडून खाल्ला ही क्रियापद आहे. ठीक आहे, तोडून खाल्ला हे संयुक्त क्रियापद म्हणून आपण. तोड मूळ धातू आहे, तोडणारा कोण? ठीक आहे, तोडणारा कोण? तर राम आहे मित्रांनो, आणि राम वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही, विषय मिटला. दुसरा प्रश्न विचारू आपण. काय खाल्ला, सॉरी काय तोडला? उत्तर येईल आंबा. तर कायचं उत्तर असतंय कर्म. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही. कर्त्याला प्रत्यय असल्यामुळे कर्तरी नाही, कर्माला नाही, म्हणून झाला कर्मणी प्रयोग. आणि म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर येईल 1 बरोबर. प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ठीक आहे, तर मित्रांनो ते होते आकुंचन. ठीक आहे. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता? हे इथं पाहिजे होतं. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते लिहा म्हणते. काळ ओळखायचा आहे. लिहित आहे, मी निबंध लिहित आहे. ठीक आहे,
रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर येईल, अपूर्ण वर्तमान काळ. मी निबंध लिहित आहे, लिहित आहे, लिहिलेला झालेला नाही, अपूर्ण क्रिया आहे. आणि मग मूळ धातू, लिही मूळ धातू आहे, मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर अपूर्ण वर्तमान काळ होते मित्रांनो. ठीक आहे, मी जेवण करत आहे, मी अभ्यास करत आहे, मी शाळेत जात आहे, अपूर्ण क्रिया आहे. गेलेलो, मी शाळेत जात आहे, गेलोय का नाही, जात आहे, वाटा नाही, अपूर्ण क्रिया आहे. ठीक आहे, म्हणून अपूर्ण वर्तमान काळ. सून या शब्दाचे अनेक वचन कोणते? मित्रांनो इकडे बघा, सुना दिलंय, सुना दिलंय, तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. का तर या ना मध्ये मित्रांनो आ स्वर आहे आणि याच्या पूर्वीची अक्षरे आपण रस्व लिहितो म्हणून बरोबर हे. ठीक आहे. मुलांनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. ठीक आहे, जावे क्रियापदे, जा मूळ धातू आहे, जाणारे कोण, मुलांनी वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही, विषय संपला. कोठे जावे, शाळेत, क्रियाविशेषण आहे. केव्हा जावे, आता, क्रियाविशेषण आहे. ठीक आहे, वाक्यात कर्म नाही. मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही, कारण ज्याला प्रत्यय त्याचा प्रयोग होत नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी होणार नाही. उरला कोणता, भावे, म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो 3 बरोबर आहे, भावे प्रयोग. पुढील वाक्यातील शब्दांचा अचूक पदक्रम असलेले वाक्य कोणते? ठीक आहे, बघू ता. शब्दांचा कसा क्रम ओळखायचा आहे, अचूक. का कोण करू शकेल ममतेची बरोबरी आईच्या, कोण बरोबरी करू, कोण बरोबरी शकेल आईच्या ममतेची करू का. ठीक आहे, ममतेची आईच्या बरोबरी कोण करू शकेल का, आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का. ऑप्शन नंबर मित्रांनो 4 येते, आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का. कारण पुढील वाक्यातील शब्दांचा अचूक पदक्रम, पद म्हणजे शब्द, शब्दांचा क्रम असा लावा जे चुकलेला नसला पाहिजे आणि ऑप्शन नंबर 4 आहे. मित्रांनो डेली आपले चॅलेंजिंग विषय आपला की डेली 20 प्रश्न तुम्हाला रेकॉर्डेड पडणारच, काही हो. आणि ते पण जे बी PYQ प्रश्न आहेत, तलाठी आसन, लिपिक आसन, ग्रामसेवक आसन, पोलीस भरती असेल, अतिशय महत्वाचे प्रश्न मित्रांनो, बार बार रिपीट होणारे. तर यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.